आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद का आहे. लागत नाही आता ह्याचा? आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया युवराज, मी इतकी खुश आहे. काय झालं? बघ, शेवटी कौशिकीला तुझ्या कामाची दखल घ्यावीच लागली. मी सांगितलं होतं ना. हो, पण अजून तिला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे असं दिसत नाही. का असं का बोलतोयस? त्या मुलाला पुन्हा तिने चौकशीला बोलवले. तोच मुलगा जो रेव पार्टी मधला ज्याला मी घेऊन गेलो होतो पुन्हा चौकशीला बोलव का? कशासाठी मला कळतच नाहीये. म्हणजे त्याने सांगितलं ना, सगळी इन्फॉर्मेशन सांगितली त्याने. बरं, पिऊन आला होता का तो? शुद्धीतच होता ना? सगळ्या गोष्टी सांगितल्या तरी बोलवलंय. आता त्या मुलाला जर केदारने आणलं असतं ना तर हिने 10 वेळा न्यूज केल्या असतात त्या गोष्टीच्या. आणि माझ्या वेळी चौकशी करायची. हिचं नाव बदला, कौशिकीने चौकशी खांडेकर ठेवायचं. ओके ओके, पण करू दे ना, चौकशी करायची करू देत ना तिला. हे बघ, आपली बाजू पक्की आहे की नाही, मग टेन्शन घेण्याचं कारणच काय आहे? मी तर म्हणते त्या मुलाला बोलव आणि कौशिकी समोर उभं कर. हा, हे पण करता येईल. राईट राईट राईट. मी तुला सांगते, त्या मुलाला एकदा आण, कौशिकी समोर उभं कर. कौशिकी त्याचं म्हणणं मान्य करेल. ओके ओके ओके. टेन्शन घेऊ नकोस, सगळं ठीक होईल. हो हो, मला कामाचे 2-3 फोन करायचे. मी करू का प्लीज? ओके. बंद करा सगळं. कोण आहे का? बंद करा. मारून टाक ना मला. संपव सगळं एकदाच. चल ती बंदूक घाल ना गोळी. गुलाबला मारणे डिपार्टमेंटच्या प्रत्येक पोलिसाचं स्वप्न आहे. पण गुलाब त्यांच्या हाती सोड त्यांनी कधी बघितला सुद्धा नव्हता. तुझं नशीब आहे तारडी. घे ती बंदूक. घाल गोळी. घाल. गोळी मारून सहज कसं सोडू तुला? खूप चिवट आहेस हा तू. मानलं पाहिजे तुला. गुलाबला संपवण्याचा हाव नसलेली ऑफिसर म्हणून हे डिपार्टमेंट तुला एक वेगळं बैठक देईल. तुला एका झटक्यात मारून काय होणार आहे? रोज थोडं थोडं मारलं तर ते बघायला मला मजा येईल. आणि एका झटक्यात मरणाची तयारी झाली आहे ना तुझ्या मनाची. आणि मी तुझ्या मनासारखं होऊ देणार नाही. शक्यच नाही. किती तुटला ना तर या गुलाब संपणार नाही. तुझ्या नाकासमोरून निघून जाईल. वाट बघत बसशील तू. आणि हे सगळं करून ना तुला काही निष्पन्न होणार नाही. निष्पन्न कसं होणार नाही? तुझा पार्टनर जो आहे तो अडकला आहे या सगळ्यामध्ये. युवराज खांडेकर, तो या सगळ्यामध्ये अडकला आहे आता. केदार, जो आय विटनेस युवराज घेऊन आला होता त्याला आपल्याला क्रॉस क्वेश्चन करावं लागणार आहे. ओके. आणि क्रॉस क्वेश्चन करण्यासाठी तयार राहा. तो आपल्याला काही प्रश्न विचारू शकतो कारण आपण पोलिसांबद्दल स्टेटमेंट करतोय. सो वी हॅव टू बी व्हेरी प्रिसाइज अबाउट ऑल आर इन्फॉर्मेशन. ओके. आणि शेखरचं नाही, फॉरगेट इट. ओके. आणि एकदा चेक कर ना, काही महत्वाचं पण असू शकतं. केदार. उगाच का मेल पाठवतील ना ते. ओके. केदार, हा तोच मुलगा आहे ना जो आय विटनेस युवराज घेऊन आला होता? हा तोच आहे. ह्याचा व्हिडिओ का पाठवलाय शिखरने मला? एक मिनिट. हा. माझं नाव राज साळके. MNNचे एम्प्लॉय युवराज खांडेकर याच्यासाठी मी एक खोटा साक्षीदार म्हणून उभा राहिलो. मी सांगितल्याप्रमाणे त्या पार्टीमध्ये पोलिसांनी कोणताही कट रचला नव्हता. युवराज? ते सगळं काही खोटं होतं. हॅलो, गुड मॉर्निंग ताई. काय रे, तू इथेच आहेस का अजून? अरे, अशा ताईच्या मागे पुढे फिरून कामं नाही मिळणार. जे आहेत ती कामं कर जा. असो ताई, एक अपडेट द्यायला आलो होतो. तो मुलगा पार्टीमधला, तर त्याच्याशी बोलणं झालं माझं. त्याला फोन केला होता, पण झालं असं की त्याची आई आजारी आहे आणि तो गेलाय गावी. आता मी पण त्याला फोर्स केला नाही. म्हटलं आई आजारी आहे आणि तू कुठे येतोस, तर
तो मला म्हणाला की मला खूप वाईट वाटतंय, माझी गरज असताना मी तिथे नाही. म्हटलं अरे ठीक आहे, आईची काळजी घे ना तू, एवढं काही नाही येतं. सो मी त्याला म्हटलं तू नको येऊस. असं झालंय आमचं. काय झालं ताई, तू अशी का बघतेस? काही झालंय का? माझं नाव राज साळके. MNNचे एम्प्लॉय युवराज खांडेकर यांच्यासाठी मी एक खोटा साक्षीदार म्हणून उभा राहिलो. रेव पार्टी केसला इतका वेळ होऊन सुद्धा अजून पोलिसांकडून अपडेट आलेलं नाहीये. यावर तुमचं म्हणणं काय आहे? सर, कोणी आतापर्यंत अटक झाला आहे का? आणि अटक झाला असेल तर त्यामागे त्याला लपवून ठेवण्याचं काय कारण आहे? तर त्या व्यक्तीचं नाव अजूनपर्यंत समोर का नाही येत? प्रशासन जनतेपासून हे सगळं लपवून ठेवण्यास काय कारण आहे सर? कोण आतंकवादी किंवा मोठा इंटरनॅशनल गुन्हेगार यामागे सामील आहे का? एक मिनिट. हे बघा, आजवर या सगळ्या गोष्टी आम्ही बाहेर येऊ दिल्या नाहीत, त्यामागे काहीतरी कारण आहे. प्रोटोकॉल्स असतात तसे. आपण एक मात्र नक्की सांगेन, या सगळ्या मागे एक खूप मोठा गुन्हेगार सामील आहे. सर, कोण आहे तो? काय नाव आहे त्या व्यक्तीचं? ताई हे सगळं खोटं आहे ताई. हे जबरदस्ती त्याच्याकडून कोणीतरी करून घेतलेलं आहे. हे तुझं नाव घेतलंय त्यांनी. माझं नाव मी तो त्यात हेही म्हणाला की मला युवराजने पैसे दिले. मी कुठून देऊ पैसे? मला 10,000 रुपये पगार आहे. तुलाही माहिती आहे माझ्याकडे पैसे आहेत तरी का. आणि चल समजा जरी माझ्याकडे पैसे असते तरी ताई मी भाऊ आहे तुझा, तुला माझ्यावर विश्वास नाहीये. मी हे असं करेन? ह्या पातळीला जाईन मी? तुला खरंच वाटते? पण त्याने स्वतःहून कन्फेस केलंय. शांत बस तू. तुझ्याशी बोलताय कोणी? आमचा चाललाय ना विषय मध्ये तोंड. तुला बरं वाटतं का रे तिचे कान भरून? माझ्या आणि ताईमध्ये भांडण लावायचे तुला? घर फोडलंयस आमचं इथे, तुला तेच करायचं ऑफिसमध्ये? आवाज खाली ठेवायचा. ऑफिस आहे. पण ताई तू माझं ऐक. घर नाहीये, आवाज खाली ठेव. सॉरी ताई, माझं एकदा नीट ऐक, एकदा नीट विचार कर. पोलिसांना आपला सोर्स कसा काय कळणार? हा, त्यांच्याकडे दाखवण्यासारखं काहीच नाही येते. मला हा सगळा पोलिसांचा डाव वाटतोय. तू एकदा विचार करून फक्त. सॉरी टू डिस्टर्ब यू मॅम. आताच पोलीस डिपार्टमेंट कडून सिनियर ऑफिसर साधू सर यांनी जस्ट स्टेटमेंट दिलाय. यात सर्वात महत्वाचा जो क्रिमिनल पकडला गेलाय त्याचं नाव आहे गुलाब. मॅम, हा तोच ड्रग माफिया आहे ज्याच्या शोधात सर्व पोलीस डिपार्टमेंट होतं. अँड मॅम, इट्स अ बिग विन फॉर महाराष्ट्र पोलीस. एक्सक्यूज मी मॅम. ताई आता बोल. हे सगळं ऐकूनही तुला तुझी बाजू मांडायची आहे? तुझं अजूनही हे म्हणणं आहे की ती रेड खोटी होती आणि हा स्टंट आहे पोलिसांचा? हे जरी आमच्या डिपार्टमेंटचं सक्सेस असलं तरी सुद्धा पुढचे 24 तासच फक्त तो आमच्या कस्टडीमध्ये असणार आहे. त्यानंतर गुलाबची कस्टडी CBI कडे सोपवली जाणार आहे. तुर्तास मी फक्त एवढंच सांगू शकतो. सांग गुलाब, मला तुझ्याकडनं काय ऐकायचं हे तुला चांगलंच माहिती आहे. ते मला पटकन सांगून टाक. तुला हा जो काही होणारा टॉर्चर आहे ना तो एका झटक्यात थांबवू शकते मी. पण हे सगळं आता तुझ्या हातात आहे, त्याच्यामुळे तू ठरव. बोल.